सुद्धा सुटणार आहे भविष्यामध्ये बघ ना, हे आलं नाही सगळं तिथं हे पाणी नाही इकडे बघ गटर इथून जर गेला तर हा रस्ता लोकांमध्ये बघ मागच्या वर्षी असं त्या दगडात 40 फूट घेतले तेव्हा बाहेर निघाला हा आपण 40 फूट पावसाळा सुटला मला भेट काय तर सारखाच पाऊस चाललाय आज उद्या 2 दिवस आपल्याला काय आता आम्ही काय करतो सांगणार आज आम्ही आंब्याच्या गुळूंच्या घाटामध्ये खरं तर आहे संपूर्ण पाहणी करताना आंब्याचे सरपंच मंगलताई चिमटे यांचे मिस्टर गोडू चिमटे माजी सरपंच मुकुंद गोडे आणि उद्योजक या ठिकाणी जंतुशेठ बोराडे आम्ही खरं तर काल रात्रीपासून प्रचंड पाऊस आदिवासी भागामध्ये झालेला आहे। या भागामध्ये येत असताना या घाटाची प्रचंड दुरावस्था झाली। खरं तर शासनाने हा रस्ता रुंदीकरण करण्याचं काम गेल्या वर्षी हातामध्ये घेतलेलं आहे, परंतु ते काम पूर्ण न झाल्याने पूर्ण प्रचंड घाटामध्ये दरडी कोसळलेल्या आहेत। आता हे जे काही वरती आंबे असून सुकाळवेडे पिंपरवाडी ही गाव आहे, त्याच्यानंतर आंबेगावची काही गावं जे जुन्नरशी संपर्क आहे त्याचं काम जर लवकर झालं नाही आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये जर बघितलं तर हा जो घाट आहे हा मुरुंबामध्ये आहे, त्यामुळे आपण किती दूर करलं तरी वर तसंच आहे। मी या माध्यमातून तालुक्याचे सन्मान्य आमदार शरददादा सोनवणे आणि PWDचे अधिकारी जाधव साहेब असतील आगळे साहेब असतील यांना विनंती करत आहे की साहेब या ठिकाणी जर RCC वॉल किंवा इथं एका JCBने काही होणार नाही, आपण सकाळी JCB पाठवला हा रस्ता खुला केला, आपल्या या ठिकाणी आभार मानतो, परंतु एका JCBने काही होणार नाही तर आपल्याला तात्काळ बाकीसुद्धा यंत्रणा या ठिकाणी आणावी लागेल। कारण आता पाहिलं आमच्या समवेत 2 महिने या ठिकाणी आहेत, त्या देखील इकडे दवाखान्यामध्ये किंवा कुठं जाण्यासाठी जर समजा उद्या वेळ आली तर हा रस्ता जर बंद झाला तर जीवनमान विस्कळीत होणार आहे। तरी या माध्यमातून जिल्हाधिकारी असतील किंवा तालुक्याचे तहसीलदार असतील आमदार असतील यांना मी विनंती करतो की आपण तात्काळ या गोष्टीकडे लक्ष घालून या ठिकाणी अजून यंत्रणा पाठवून एक JCB सकाळी पाठवलं, पण दुसरी यंत्रणा पाठवून हा रस्ता लवकरात लवकर खुला करू आणि विशेष म्हणजे रस्त्याच्या बाजूने जे काही प्रचंड प्रमाणामध्ये पाणी वाहतं त्याच्यासाठी गटारसुद्धा केली पाहिजे, ती केली तरच हा रस्ता राहणार आहे। अशा प्रकारची विनंती आपल्याला करत असताना आता हा पाऊस खरं तर मे महिन्यापासून सुरू झालेला आहे। आदिवासी भागामधील भाताची रोपे देखील किंवा किंबहुना इतर पेरणी झालेली नाही, त्याच्यामुळे आता हा प्रचंड पाऊस होतो, भविष्यामध्ये पेरणी करायला वापसा मिळेल का नाही याची सुद्धा शंका आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी महोदयांनी याच्याकडे लक्ष घालून जुन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशा प्रकारची मागणी आदिवासी बांधवांच्या वतीने करतो आणि थांबतो। धन्यवाद। ओके नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स।